प्रभाग 34 मधून सुनील माणेकर आणि त्यांच्या पत्नींची एकाच प्रभागातून उमेदवारी. भाजपने तिकीट नाकारल्याने धरली मशाल, नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद. भाजपने तिकीट देण्यास नकार दिल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेल्या सुनील माणेकर आणि त्यांच्या पत्नी अर्पणा माणेकर यांना प्रभागात नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक 24 मधून सुनील माणेकर, अर्पणा माणेकर आणि समाजसेवक शंकर थूल हे तिघेही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांच्या प्रचाराला मोठे जनसमर्थन लाभत आहे. आज काढण्यात आलेल्या भव्य स्कूटर रॅलीत हजारोंच्या संख्येने नागरिक, समर्थक आणि शिवसैनिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे प्रभागातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या रॅलीत पाहायला मिळाला. रंगीबेरंगी आणि सुंदर पोशाखात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सुनील माणेकर यांनी वर्षानुवर्षे भाजपमध्ये निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम केले. मात्र यंदा पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव ठाकरे गटच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे नागरिकांनी जोरदार स्वागत केले असून काम करणारा उमेदवार म्हणून त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. ताकदीने निवडणूक लढवण्यासाठी पुढे आलो आहे आणि ही निवडणूक जिंकणारच याच्यात माझा दृढ विश्वास आहे. सगळे ह्या प्रभागातली सगळी सर्वसामान्य जनतेला त्यांचा कैवारी मिळालेला आहे आणि त्यांच्या हे लक्षात आलं की येणारी निवडणूक ही अतिशय घातक होणार आहे आणि समजा जर आम्ही निवडून नाही आलो तर ते निवडणूक वेगळ्या लेवलवर जाणार. म्हणून 100% ह्या प्रभागातली जनता आम्हाला निवडून देणार आहे. नाही, त्यांच्या विरोधात तर उभं राहावंच लागेल, प्रश्नच नाही. जर आपण एखादं दुसरं चिन्ह घेतलं किंवा दुसरं जर पक्षाचं चिन्ह घेतलं तर त्याला आपण विरोधक म्हणूच शकतो. परंतु विरोधाला विरोध नाही तर हा जनतेचा आवाज होता, म्हणून मला ह्या गोष्टीचं पाऊल उचलावं लागलं. काय असते आजकाल आयाराम गयाराम खूप आहे, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची अशी परिस्थिती आधी नव्हती. आता भारतीय जनता पार्टीची काँग्रेस होऊ लागली की काय हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्याचा आता प्रश्न असा पडला की सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी करावं काय. नवीन कार्यकर्ता येतात. आधी संघटनेच्या भरोश्यावर तिकीटं वाटल्या जायच्या, आता फक्त नेत्यांच्याच भरोश्यावर तिकीटं वाटल्या जातात. तर ते 16 तारखेला दिसेलच काय होणार आहे. ह्यावर मी काही खूप भाष्य करू इच्छित नाही. प्रभागाच्या मी फिरत असताना अनेक समस्या आहे. अनेक भागा हा अविकसित आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे की इथे रिझर्वेशनचे 2 मोठे रिझर्वेशन आहे. लोकांच्या घरावर टांगती तलवार आहे. जम्बोदीप नाल्याचा प्रश्न आहे. मानेवाडा घाटाचा प्रश्न आहे. लोकांच्या घरासमोर अजूनही रस्ते नाही आहे. बऱ्याच लोकांच्या घरामध्ये सिमेंट रस्त्यामुळे पाणी साचून जातं, त्यामुळे लोक त्रस्त झाली आहेत. अशा अनेक समस्या या प्रभागामध्ये आहे. हा एक आगळावेगळा अनुभव होता. असा विचार कधीच केला नव्हता की हा क्षणसुद्धा आमच्या दोघांच्या आयुष्यात आहे. पक्षाला एक तिकीट मागितली होती, पक्ष एक तिकीट देऊ शकला नाही, पण गजानन माऊलीच्या कृपेने तिच्या मनातच होतं की आम्ही दोघांनी सोबत लढावं आणि खूप मजा येते. जनतेचा रिस्पॉन्स खूप छान आहे, कारण जनतेला माहिती आहे की नगराचा विकास दादा नक्कीच करणार आणि ताई ही महिला सक्षमीकरण, बाल कल्याण, महिलांचं आरोग्य ह्या क्षेत्रात नक्की त्यांचा विकास करेल. खरं सांगू का की मला भाऊ प्रसिद्ध आहेत हे तर माहिती होतं, पण जेव्हा हा निर्णय आम्ही घेतला प्रभागातनं इलेक्शन लढायचा प्रभाग 34मधनं, तेव्हा भाऊ एवढे प्रसिद्ध आहेत हे मला कळलं. म्हणजे मला असं माहिती होतं की प्रसिद्ध आहेत, सगळ्यांची लाडके आहेत, पण इतक्या लेवलपर्यंत ते प्रसिद्ध आहेत. जेव्हा मी ह्या रणांगणात उतरली तेव्हा मला माहिती पडलं, कारण मी जेव्हा रॅलीमध्ये फिरत होती, पैदल यात्रेत फिरत होती, तर प्रत्येक गल्लीतून 20-20, 25-25 लोक त्यांना औक्षवण करायला येत होते आणि दादा वहिनी तुम्ही नक्की विजयी व्हाल, हा आमचा आत्मविश्वास आहे, ह्या शुभेच्छा आम्हाला ते सतत देत होते. बघा, भाजपपासून वेगळं व्हावं लागलं. मी अजूनही सांगते की आमचा भाजपच्या नीतीला कधीच विरोध नव्हता. भाजपनी ज्या व्यक्तींना तिकिटा दिल्या, ज्या व्यक्तिनिष्ठपणा केला त्याला आमचा विरोध होता. बघा, दुःख होणार आहे. ज्या पक्षाला माझ्या मिस्टरांनी 20-22 वर्ष दिली, आयुष्याची मेहनत केली, पक्ष उठून उभा करायसाठी त्यांनी जीवाचं रान केलं आणि पक्ष जेव्हा ही वागणूक आपल्याला देतो तर मला असं वाटते की आपण प्रत्येकाने स्वाभिमान जपणंसुद्धा आवश्यक आहे. पक्ष हा कार्यकर्त्यांनीच मोठा होतो, तोच पक्ष मोठा होतो जिचे कार्यकर्ते चांगले असतात. आणि आता काय झालं की कार्यकर्त्यांचा विचार करायची जेव्हा पक्षाला वेळ आली तेव्हा पक्षाने ते न करता भलतेच निर्णय घेतले, त्याचा हा परिणाम आहे. प्रभाग 34च्या नागरिकांना एवढीच अपील आहे की मी जेव्हा प्रभाग 34 फिरले तेव्हा मला लक्षात आलं
की नागपूर ही एक मेट्रो सिटी आहे, पण प्रभाग 34ची कचरा पेटी झालेली आहे. तर आज जर तुम्ही आवाज उठवला नाही किंवा आज तुम्ही मतदानाला जाताना योग्य बटन दाबलं नाही तर पुन्हा येणारं आयुष्य हे तुमच्यासाठी याहीपेक्षा कठीण जाईल. कारण आता जी निवडणुकीची लेवल झालेली ती निवडणुकीची लेवल अतिशय वाईट पद्धतीने आज झालेली आहे. त्याच्यामुळे माझी एवढीच अपील आहे की तुम्हाला एक चांगलं उमेदवार आता मिळाले आहे, तर मशाल 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 ह्याच चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा. रस्ते, वीज, पाणीपुरवठा, पट्टे वाटप, ई-लायब्ररी आणि स्वच्छता हे या निवडणुकीतील प्रमुख मुद्दे असून या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करूनच निवडणूक लढवणार असल्याचे सुनील माणेकर यांनी सांगितले. भाजप किंवा काँग्रेसवर टीका न करता केवळ मतदारांच्या इच्छेनुसार उमेदवारी स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रतिक्रिया देताना अर्पणा मानेकर म्हणाल्या की नागरिकांकडून आम्हाला प्रचंड प्रेम आणि आशीर्वाद मिळत आहेत. महिलांचा विशेष पाठिंबा आम्हाला मिळतो आहे, ही आमच्यासाठी मोठी ताकद आहे. तर उबाठा शिवसेनेचे उमेदवार व समाजसेवक शंकर थूल यांनीही आम्ही पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवून निश्चितच विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला. सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिवसेना प्रमुख त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला येत्या 30 तारखेला 30/12/2025ला आम्हाला जेव्हा महानगरपालिकेमध्ये फॉर्म भरला, EB फॉर्म दिले, तेव्हापासूनच आम्ही भीमसैनिक आणि शिवसैनिक मनुष्याने आम्ही पक्षामध्ये प्रवेश घेतला. आणि 3 उमेदवार जे आमचे आहेत, शंकर पुंडलिक थूल गटामधून आहेत आणि सौ अर्पणा मानेकरताई ह्या क गटामधून आहेत आणि सन्माननीय सुनीलजी मानेकर हे ड याच्यामध्ये आहेत. आणि आम्हा तिन्ही उमेदवाराला प्रभाग क्रमांक 34मधून सर्व जनतेंना विश्वास आहे की या तिन्ही उमेदवाराला ते जनता निवडून देणार आहेत यावेळी. आणि प्रभाग 34ची दुर्दशा हे पलटवणारे उमेदवार राहतील. ह्या प्रभागाचा एवढी समस्या आहे, रस्ते नाही, गटर लाईन नाहीत, जागोजागी खड्डे पडलेले आहेत. फक्त सिमेंट रस्ते बनवणे हा काही मुद्दा नाही. रोजगार हमी नाही, कॉर्पोरेशनमध्ये कर्मचारी नाही आहेत आणि महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत. आणि या एरियामध्ये जे उद्यानं बांधलेली आहेत त्या उद्यानाची परिस्थिती अशी बिकट आहे, ते स्वच्छता नाही, काहीही नाही आणि मुलांना खेळण्यासाठी काही साधन नाही तिथे. आणि या प्रभागामध्ये आम्ही जेव्हा फिरतो त्या प्रभागामध्ये कुठल्याही उद्यानामध्ये वाचनालय नाही आहे. आम्ही अगर जेव्हा तिन्ही नगरसेवक या प्रभागातून निवडून येऊ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून, तर आम्ही ह्या परिपूर्ण समस्या पूर्ण करण्याचं काम करू. यांनी फक्त हे पक्षाच्या नावावर फोटो घेऊन राहिले, पक्षाच्या नावावर लोकांना बेवकूफ बनवून राहिले. ज्या एरियामध्ये एवढी घाण पसरलेली आहे ते स्वतःच्या घराजवळची आणि ऑफिसच्या जवळची घाण दुरुस्त करू शकत नाही, तर ह्या प्रभागाचा विकास काय करणार आहेत. पण आम्ही जेव्हा सातत्याने मागील 30 वर्षापासून ह्या प्रभागामध्ये राहतो, आमचं वास्तव्य इथलं आहे आणि आम्हाला ह्या प्रभागाची जाणीव आहे. कुठला व्यक्ती कुठल्या ठिकाणी राहतो, तो कोणत्या परिस्थितीमध्ये राहतो याची संपूर्ण जाणीव मला आहे. आणि मी त्या लोकांचं जे काही माझ्या परीनं मी महानगरपालिकेमध्ये निवडून येऊ या न येऊ, पण मी सातत्याने प्रत्येक नागरिकांचं काम करण्याचं मी ध्येय घेतलेलं आहे. प्रभागातील समस्या अत्यंत बिकट असल्याचे सांगत मानेकर दाम्पत्याने नागरिकांना आवाहन केले की आम्ही प्रभागात पाहिलेल्या सर्व समस्या कोणत्याही परिस्थितीत सोडवणार आहोत. मात्र त्यासाठी 15 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत प्रभागाच्या नागरिकांनी त्यांना साथ देण्याची अपील केली आहे. कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. मतदान करा, सांगतंय संविधान. शहराच्या विकासासाठी तुमचं एक मत तुमच्या शहराचं भविष्य घडवतं. 15 जानेवारी रोजी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करा. नागपूर महानगरपालिकेद्वारे जनहितार्थ प्रसारित.